छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका नामांतरानंतरची पहिलीच निवडणूक। फक्त नावावरून वादात आणि चर्चेत असणारी ही महापालिका नामांतरानंतर पहिल्यांदा निवडणूक होतीये। एकेकाळी सेनेच्या प्रभावाखाली असणाऱ्या या महापालिकेत आता भाजपचा प्रभाव देखील वाढलाय। निवडणुकीपूर्वी राजकीय आरोप आणि प्रत्यारोपांमुळे ही निवडणूक उत्कंठावर्धक ठरणार आहे। नमस्कार, मी शशिकांत आणि तुम्ही पाहताय TOD मराठी। पंचनामा प्रभागांचा कौल मतदारांचा या सिरीज मध्ये आज आपण पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका। या महापालिकेचा राजकीय इतिहास पाहिला असता सर्वाधिक काळ ही महापालिका शिवसेना आणि भाजप युतीच्या ताब्यात राहिली आहे। सर्वाधिक वेळेस इथली महापौर पदाची खुर्ची शिवसेनेच्या ताब्यात राहिली आहे आणि त्याच शिवसेनेनं औरंगाबाद हे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर नाव ठेवण्याची मागणी केलेली। 1988 मध्ये औरंगाबाद पालिकेत ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा संभाजीनगरचा नारा दिला होता। 1988 नंतर पालिकेच्या झालेल्या या निवडणुका संभाजीनगर या नावाभोवतीच प्रामुख्याने फिरत होत्या। त्यानंतर 1995 साली भाजप आणि सेनेच्या युती कालावधीत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचं नामांतरण छत्रपती संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव मांडला गेला। 19 जून 1995 साली औरंगाबाद महापालिकेने देखील हा ठराव पास केला। तेव्हा महापालिकेत देखील शिवसेनेची सत्ता होती। हा नामांतराचा मुद्दा देखील उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात निकाली लागला। औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यासाठी मंजुरी मिळाली होती। पण सत्ता ही स्थिर नसते, त्यात बदल होतात, ती प्रवाही असते। एकेकाळी शिवसेनेसोबत राज्यात धाकटा भाऊ म्हणून असणारा भाजप पक्ष आज राज्यासोबतच महापालिका प्रभागात देखील प्रभाव वाढवण्यात यशस्वी झालेला आहे। त्यात शिवसेनेच्या दृष्टीने वीक पॉइंट म्हणजे सेना ही दोन गटात विभागली गेली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट। त्यामुळे एकेकाळी जिथे सेनेचा शब्द हा अंतिम असायचा, तिथं भाजप आज जागा वाटपात निगोसिएशनच नव्हे तर हक्क सांगतेय। याचाच परिणाम भाजपचे अतुल सावे यांनी असं म्हटलं की 10 वर्षांपूर्वीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला आता चालणार नाही। त्यांच्या या वक्तव्यामागं सद्यस्थितीत युतीमध्ये भाजप शिवसेना या दोन पक्षात भाजप आता वरचढ आहे। त्यामागे पक्ष संघटनेची रूट लेवलला झालेली वाढ, संघटनेत नवनवीन चेहरे, गेल्या मोठ्या कालावधीत राज्यातील सत्तेचा अनुभव या गोष्टी आहेत। भाजपचे संजय केनेकर देखील जागा वाटपात भाजपला जास्त जागा मिळाव्यात या मताचे आहेत। तिथंच शिंदे सेनेचे संजय शिरसाट हे मात्र युती व्हावी या मताचे आहेत। यासोबतच उद्धव ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचाही मोठा प्रभाव या निवडणुकीवर राहील। खैरे हे येथून माजी खासदार राहिलेले आहेत। सोबतच येथे सेना एकसंध असताना तिचा विस्तार करण्यात, जनाधार मिळवून देण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे। जागा वाटपासह कोणाला सोबत घेऊन निवडणुकीत उतरायचं हे यांच्या अखत्यारीत होईल। भाजप आणि शिंदे गटाच्या जागा वाटपाच्या वादामध्ये आणखीन एक मेक आहे, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट। युती म्हणून एकत्र लढताना यांना काही जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाही द्याव्या लागणार आहेत। स्वाभाविकच त्या जागा सेना आणि भाजप या दोन्हींच्या कोट्यातूनच जाणार। त्यामुळे आधीच किती जागा यावरून वाद चालू असताना त्यांना आणखीन एका मित्रपक्षाचा देखील विचार करावा लागेल। यासोबतच इथं आवर्जून दखल घ्यावं, किंबहुना दखल घ्यावीच लागेल असं एक नाव आहे आणि ते नाव म्हणजे MIMचे माजी खासदार राहिलेले इम्तियाज जलील। स्थानिक राजकारणात विशेषतः मुस्लिम समुदायामध्ये त्यांची चांगली पकड आहे। मागील महानगरपालिका निवडणुकीत MIMचे 25 नगरसेवक निवडून आले होते। 25 नगरसेवकांसह MIM महापालिकेतील दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला होता। त्यामुळे या निवडणुकीत MIM प्रभावी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही। इम्तियाज जलील यांचा संपर्क, लोकांवर प्रभाव टाकणारी संवाद शैली आणि सर्वसामान्य लोकांमधील त्यांची प्रतिमा ही इम्तियाज जलील आणि एकंदरच MIMचे प्लस पॉइंट ठरतील। यासोबतच मागील निवडणुकीत काँग्रेस, बसपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे नगरसेवक देखील निवडून आले होते। आत्ताच्या घडीला पक्षांमध्ये आउटगोईंग झालंय, ज्याचा फटका काँग्रेस राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यात राष्ट्रवादी ही पुन्हा दोन गटात विभागली गेली, शरदचंद्र पवार गट आणि अजित पवार गट। याचाही मोठा प्रभाव या निवडणुकीत पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। सोबत वंचित बहुजन आघाडीची महापालिका निवडणुकीत काय भूमिका असणार आहे हे उत्कंठावर्धक आहे, कारण नुकत्याच झालेल्या नगर परिषद आणि नगर पंचायतीमध्ये वंचित बहुजन आघाडीने प्रभावी कामगिरी केली। त्यामुळे त्यांचा आत्मविश्वासही वाढला आहे। या राजकीय गोष्टींसोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या महापालिका कार्यक्षेत्रातल्या समस्या।
आजवर नामांतर हा अग्रक्रमाचा मुद्दा राहिला होता. मात्र आज तो मुद्दा देखील प्रचारातून बाजूला जाणार आहे. आता इथल्या समस्यांवर पक्षांना आणि उमेदवारांना लक्ष देणं गरजेचं आहे. या महापालिका क्षेत्रातील समस्या देखील आपण पाहूयात. संभाजीनगर महापालिकेसमोरची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे पिण्याच्या पाण्याची समस्या. पिण्याच्या पाणी नियोजनात या महापालिकेत मोठ्या त्रुटी आहेत. इथं मोठ्या अवधीनं पाणी येणं, त्यामध्ये असणारी अनियमितता आणि शुद्धता अशा अनेक कमतरता आहेत. सततची वाहतूक कोंडी, अरुंद रस्ते, खड्डे आणि रस्त्यांची खराब अवस्था तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभाव यामुळे नागरिकांचे इथे मोठ्या प्रमाणात हाल होतात. महापालिकेमध्ये कचरा विल्हेवाट हा देखील मोठा प्रश्न आहे. त्यासोबतच सांडपाण्याचा निचरा हाही प्रश्न आहे. इथं पायाभूत सुविधांचाही अभाव आहे. अतिक्रमणांची समस्या देखील आहे. एकंदर या सगळ्या आढाव्यानंतर तुम्हाला काय वाटतं, या महापालिका निवडणुकीत यंदा कोणते मुद्दे प्रभावी ठरतील? कोणता पक्ष सत्तेत असेल? या निवडणुकीत कोण डार्क हॉर्स ठरेल? मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या आवडत्या TOD मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.